नमस्कार. यावल तालुक्यातील टाकरखेडा या ठिकाणी सकल संत चरित्र आणि संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण गावांच्या परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. आणि ज्यांच्या परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. एक सालाबादप्रमाणे आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आज कार्यक्रमाचं 3रं वर्ष आहे. काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये, काय सांगू इच्छिता? आमचे भाऊ जे होते ना, तुमचं नाव काय? कोडवसन चौधरी यांची इच्छा होती त्यांनी 2018मध्ये ते म्हटलं होतं की बा आपण भागवत करू बुवा असं. आणि 1 वर्ष मग आम्ही काही लक्ष दिलं नाही आणि 19मध्ये कोरोना आला आणि त्याच्यामध्ये ते गेले. त्याची इच्छा पूर्ण करायची होती. म्हणजे त्यांची जी विचार होते, त्यांची जी इच्छा होती ते पूर्ण राहिलेले होते, ते पूर्तता करतायत. आपण त्यांच्या विचारानुसार पुढे वाटचाल करतायत. बरं, मला सांगाल की सर, एक चांगल्या प्रकारे दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेलं असतं. दिवसभराचं शेड्यूल असतं, याच्यामध्ये नियोजन असतं आणि एक पूर्ण गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, महिलांचा पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, अजून काय सांगा? आणि आता कसं आहे, सकाळी हरिपाठ असतो, आपले काकड आरती येते, 5 ते 6 काकड आरती असते. नंतर संत त्याचं कथा होते. नंतर मग ते विश्रांती असते आणि परत आणखी 3 ते 5 कथा असते. म्हणजे 5 ते 6 नंतर हरिपाठ असतो. असं संपूर्ण दिवसभर पूर्ण म्हणजे बिझी शेड्यूल आहे, पूर्ण दिवसभरातून नियोजन असतं. आणि या कार्यक्रमामध्ये महिलांचा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी दर्शन करतात. गावामध्ये जे लोक आहेत त्यांचा पण सगळ्यांनी असे जेवणाचे कार्यक्रम रोज माणसाचे पण जेवणाचे कार्यक्रम करतात गावामध्ये. म्हणजे हा जो महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, प्रत्येक दिवशी ठरलेले असतात का? प्रत्येक नाव दिलेलं याच्यामध्ये, कोणत्या दिवशी कोण काय जेवणाचं करायचं, कोण दिवशी कोण करायचं असं. दादा, आपण काय या कार्यक्रमाच्या संदर्भात काय सांगू इच्छिता? काय बा, एक चांगला व्यवस्थित कार्यक्रम आहे. लोकांनी यापासून थोडंसं हे घ्यायला पाहिजे आणि आता पण पुढे समजा करायला पाहिजे असं. बरोबर. ताई, या ठिकाणी 3रं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे एक उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि एक भारदस्त कार्यक्रम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लागतं. काय सांगाल कार्यक्रमाच्या संदर्भात? आमच्या इथे 3 वर्षापासून खूप आनंदात उत्साहात झाला. सकाळी हरिपाठ, काकडा, कथा झाल्यानंतर विश्रांतीनंतर 3 ते 5 परत कथा, परत हरिपाठ, परत नामसंकीर्तन असतं 8 ते 10 आणि रात्री पहारा असतो रात्रभर. खूप आनंद वाटतो. 8 दिवस कुठे जर निघून जाता या मला कळत पण नाही. मला असं हे धार्मिक कार्यक्रम खूप आवड आहे सगळ्या चिंदूगावा परिवाराला. त्याच्यामुळे हे आम्ही नियोजन केलेलं आहे 3 वर्षापासून. बरं, पांडुरंगाला हीच विनंती करते की अजून 2 वर्ष आमचे असेच सुखाचे निघू दे आणि 5 वर्ष माझी मनाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, हीच मी भगवंतांनी प्रार्थना करते. या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि एक विशेष म्हटलं म्हणजे की या ठिकाणी सकल संत चरित्राचं या ठिकाणी निरूपण केलं जातं आणि एक चांगल्या प्रकारचा आध्यात्मिक क्षेत्राकडे तरुण वर्गाने वळायला पाहिजे. या ठिकाणी हा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि दादा, अजून एक ज्वलंत प्रश्न मी विचारू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये विशेषतः तरुण वर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे आणि त्याचं वैयक्तिक जीवन जर उद्ध्वस्त होतं, परंतु पूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतं. अशा लोकांना, नवयुवकांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? नाही, नव्या युवकांनी याच्यामध्ये यायला पाहिजे आणि यांनी ते वसा पुढे चालवलं पाहिजे. त्यांना आज तरुण पिढी इकडे यायला तयार नाही, येत नाही. ते काय म्हणतात की कटकट आहे बा, हे कसं आहे कसं आहे, ते इकडे यायलाच तयार नाही. पण आमच्या गावामध्ये तसं नाही. आमच्या गावामध्ये जे नवी पिढी आहे ते सगळं आम्हाला सहकार्य करतात, चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. कारण या ठिकाणी महाप्रसादाचा जे कार्यक्रम होता त्या ठिकाणी सर्व मनोभावी सेवा करतायत. सर्वांना सर्वांच्या चेहऱ्यावरती एक उत्साह उसांडून वाहतो आहे. एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट करतात, या ठिकाणी पाठिंबा देतात. ताई, मला एक सांगाल की या कार्यक्रमाचं पूर्ण भारदस्त कार्यक्रम आहे, एक विशेषतः 3रं वर्ष पण या कार्यक्रमाचं आहे. या कार्यक्रमाचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? आता मी तर 2 वर्ष करू, माझी इच्छा आहे. पण पुढील पिढी हे खेड्यावर नसते. सगळे आमच्या चिंदूगावा परिवाराचे बाहेर गावी गेलेले आहे. आता त्यांच्या मनातलं आम्ही काही सांगू शकत नाही. ते कसं ग्रामीण भाग सोडून शहरी भागात गेले. म्हणजे एक महत्त्वाचं की हा जो श्रेय आहे ते समस्त गावकरी लोकांनी परिश्रमातून केलेला आहे, म्हणून याचं श्रेय सर्व त्यांच्याकडे जातं.
असं काही सांगायला काही हरकत नाही. गावाचा सप्ताह वेगळा बसणार आहे. हा आमचा चिंदबाबा परिवाराचा आहे, पण गावातले लोक सहकार्य करतात, त्यांच्यामुळेच आमचा हा 3 वर्षापासूनचा कार्यक्रम चालू आहे. हा एक चांगल्या प्रकारे. आपण काय सांगाल सर? काय सांगाल दादा आपण? बरं, एक चांगलं काय सांगाल आपण याच्यासमोर? दिवसभर एकदम भक्तिमय वातावरण असतं आणि संपूर्ण गाव पूर्ण याच्यामध्ये सहभागी आहे. भक्ती रसामध्ये डुंबून गेले. हो, डुबून गेलेलं आहे. आणि रोज महाप्रसादाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी. आणि विशेष म्हणजे की ते तारीख पूर्ण बुक झालेलं आहे. बरेच जण अजून महाप्रसाद द्यायचा इच्छुक होते, तरी त्यांचा नंबर लागला नाही. आता ते पुढच्या वर्षी देणार आहेत. म्हणजे एवढं सगळे उत्साहाने हा कार्यक्रम होतो आहे. आणि जसे काका म्हटले आणि जे उकलडू काका होते त्यांनीच म्हटलेलं होतं की हा आपण सप्ताहाचा कार्यक्रम आपण सुरुवात करू. त्यांच्या म्हणण्यानुसार हा कार्यक्रम सगळे आयोजित करत आहे. आणि त्यांचा मूळ हेतू तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे की नवीन पिढी या भक्तिमार्गाकडे वळायला पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढी आता हे नवीन मुलं आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. तर ही आनंदाची गोष्ट आहे. संस्कार चांगले होत आहेत आणि इतर मार्गाकडे न वळता ते भक्ती मार्गाकडे वळत आहे. ह्या सप्ताहातून ही ती देण आहे असं मी म्हणेन. भारत हा एक कृषीप्रधान देश म्हटला जातो, परंतु संस्कृतीप्रधान सुद्धा देश आहेत. आणि या ठिकाणी लहान मुलांनी या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्राकडे वळायला पाहिजे आणि त्यांचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी संबंधित ज्यांनी परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यांनी या ठिकाणी त्यांचं भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि असेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तरुण वर्गांनी वळायला पाहिजे आणि आपलं जीवन सुंदर करायला पाहिजे असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. जोगीलाल सुरवाडी, TV 24 नॅशनल न्यूज.